दिल्ली विधानसभेचे निकाल आज लागलेले आहेत. 70 जागांपैकी तब्बल 48 जागांवरती भारतीय जनता पक्ष जिंकलेला आहे, तर 22 जागांवरती आम आदमी पक्षाला विजय मिळालेला आहे. 62 वरनं 22 वरती आप म्हणजे आम आदमी पक्ष घसरलेला आहे, तर 8 जागांवरनं थेट 48 जागांपर्यंतची मजल भारतीय जनता पक्षाने मारलेली आहे. हे काय घडलंय यातली आकडेवारी जी आत्तापर्यंत हाती आलेली आहे ती मी तुमच्यासमोर मांडणार आहे. त्यातली काही गोष्टी आहेत ज्या आम आदमी पक्ष ज्यांनी सोडला, ज्यांच्यावरती ते सोडण्याची वेळ अरविंद केजरीवाल यांनी आणली, त्यांच्या याच्यावरच्या प्रतिक्रिया आहेत त्या एक एक दोन ओळीतल्या मी तुम्हाला सांगणार आहे. एक्झिट पोल जे गेले काही निवडणुका खोटे ठरत होते, तोंडावर आपटायला लागत होते एक्झिट पोल करणाऱ्या सर्व संस्थांना, त्यांचे एक्झिट पोल मात्र दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बहुतांशी खरे ठरलेले आहेत. मुंबई सट्टा बाजाराचा कल जो होता आणि फलोदी सट्टा बाजाराचा जो कल जो वर खाली होत होता तो पण जवळपास त्या निकालाच्या जवळ पोहोचलेला आहे. या आणि अशा संदर्भात आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. पुन्हा एकदा विनंती करतो, सबस्क्राईब नक्की करा ऑफिशियल अजय निकते या चॅनलला, कारण व्ह्यूअर्स वाढत आहेत पण सबस्क्रिप्शन अजून वाढलेलं नाही जसे मला अपेक्षित आहे तसं, त्यामुळे ते नक्की करा. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. दिल्ली विधानसभेचे निकाल आज लागले. 70 जागांपैकी तब्बल 48 जागांवरती भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला, तर 22 जागांवरती आम आदमी पक्षाला, जे मी मगाशी म्हटलंय तसं 62 वरनं 22 इतकी घसरण आम आदमी पक्षाची झाली, तर 8 वरनं 48 पर्यंत भारतीय जनता पक्षाने जागा मिळवण्यात, विजय मिळवण्यामध्ये यश संपादित केलेलं आहे. त्याची अनेक कारणं आहेत, ती आपण आता इथे बोलणार आहोत आणि मग नंतर आकडेवारी. अनेक ठिकाणी हिंदू एकजूट, हिंदू पोलरायझेशन, हिंदू मतांचं कन्सॉलिडेशन झालं, हे तुम्हाला अनेक ठिकाणी बघायला मिळेल. अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये हे प्रामुख्याने लक्षात येत आहे. बजेट नंतर शेवटच्या 4-5 दिवसामध्ये जो शार्प टर्न मारला गेला प्रामुख्याने मध्यमवर्गीयांच्या मतदानामध्ये किंवा मध्यमवर्गीयांच्या मानसिकतेमध्ये, त्याचा इथे परिणाम झालेला तुम्हाला इथे बघायला मिळतोय. शराबकांड आणि शीश महल या दोन गोष्टी आम आदमी पक्षाला आणि प्रामुख्याने अरविंद केजरीवाल यांना अत्यंत महागात पडल्या आणि त्यामुळे अरविंद केजरीवाल स्वतः हरले, मनीष सिसोदिया स्वतः हरले. हे दोन महत्वाची लोक आम आदमी पक्षाची हरलेली आहेत. नाही म्हणायला आतिशी मार्लेना विजयी झालेले आहेत. त्यामुळे ईव्हीएमचं रडगाणं आता कसं काय गाणार असा प्रश्न अनेक ईव्हीएम विरोधकांना पडू शकतो. याचं कारण असं आहे, जर ईव्हीएम वरनं रडगाणंच गायचं असेल तर मग आतिशी मार्लेना कशा काय जिंकल्या. अर्थात विरोधकांना बोलायचं असेल तर विरोधक असेही बोलू शकतात की आतिशी मार्लेनांना भाजपने मुद्दाम जिंकवलंही असेल ईव्हीएम सेट करून, बोलणारे काही बोलू शकतात. त्यामुळे त्या विषयात आपण पडूया नको. भारतीय जनता पक्षाचा गेले 27 वर्षांचा वनवास संपलेला आहे, हे इथे आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. महत्वाची त्यातली जी कारणं आहेत, जी राजकीय विश्लेषकांनी, आम आदमी पक्षाच्या काही लोकांनी आणि विविध राजकीय पक्षांच्या लोकांनी देखील आज प्रामुख्याने आपल्या समोर मांडली, ती त्यातली काही महत्वाची कारणं ही आहेत की जो चेहरा भ्रष्टाचाराचा विरोध करत गेले 11-12 वर्षापूर्वी राजकीय पटलावरती आला, प्रामुख्याने दिल्लीच्या जंतर मंतरच्या आंदोलनानंतर आला, तेच अरविंद केजरीवाल हे पूर्णपणे भ्रष्टाचाराचा चेहरा म्हणून प्रामुख्याने पुढे आले आणि भ्रष्टाचाराच्या आरोपातच त्यांना जेलमध्ये जावं लागलं. आणि हे आज अण्णा हजारे यांनी देखील माध्यमांसमोर कबूल केलं, माध्यमांसमोर मांडलं. त्यांची खंत त्यांनी बोलून दाखवली की शराबकांड आणि भ्रष्टाचाराचा चेहरा हाच यावेळेला अरविंद केजरीवाल यांचा झाला होता, हे आज अण्णा हजारे यांनी देखील मान्य केलं. काही ज्या प्रतिक्रिया आहेत ना त्या फार बोलक्या आहेत, त्या तुम्ही मुद्दामून लक्षात घ्या. स्वाती मालीवाल आम आदमी पक्षाच्या, ज्यांच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झाला, त्यांच्यावरती अनेक प्रकारच्या ज्याला म्हणता येईल की त्यांचा जो त्रास सहन करायला लागला, मानसिक त्रास सहन करायला लागला,
त्यांनी एका ओळीतच प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की रावणाचा अहंकार पण चिरडला गेला होता. अरविंद केजरीवाल कोण आहेत? त्यांचाही अहंकार चिरडला गेला. अति तिथे माती होतेच, गर्वाचं घर खाली होतं, असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. उमर अब्दुल्ला यांनी देखील हेच सांगितलं. काँग्रेस आणि आम आदमी पक्षांनी युती केली नाही, एकत्र येऊन लढले नाहीत. त्याच्यावरनं त्यांनी अत्यंत मार्मिक प्रतिक्रिया दिली की और लढो आपस में, मग हेच निर्णय, हेच आपल्या नशिबी येईल, हेच त्यांना जणू काही सुचवायचं होतं. शाजिया इल्मी ज्या आम आदमी पक्षामध्ये पहिल्यांदा होत्या, ज्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या खांद्याला खांदा लावून जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये भाग घेतला होता, त्यांनी देखील हेच सांगितलं की अहंकाराचा चक्काचूर आजचा हा निकाल म्हणजे अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाचा, प्रामुख्याने अरविंद केजरीवाल यांच्या स्वभावाचा, त्यांच्या वागणुकीचा आहे. अहंकाराचा चक्काचूर झालेला आहे. जे अण्णा हजारेंनी सांगितलं तेच अनेक जण, अनेक राजकीय विश्लेषक आणि अनेक राजकीय नेते देखील बोलत होते की ज्या अरविंद केजरीवाल यांनी मी गाडी घेणार नाही, मी सुरक्षा रक्षक घेणार नाही असं सांगितलं, तेच अरविंद केजरीवाल नंतर मोठ्या मोठ्या गाड्यांमधून फिरायला लागले, सुरक्षा रक्षकांच्या गराड्यामध्ये फिरायला लागले. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षांनी आम्ही जी काही कामं करू शकली नाहीत त्याचं जे खापर फोडायचं होतं ते केंद्र सरकारवरती फोडलं होतं. मग जर कारणच द्यायची असतील तर तुमची कारणं कशाला ऐकायची? त्याच केंद्रातलं जे सरकार आहे त्या भारतीय जनता पक्षालाच आम्ही दिल्लीतली सत्ता देखील देतो, असा सुबुद्ध विचार दिल्लीकरांनी केला का असं म्हणायला इथे हरकत नाही. त्यामुळे डबल इंजिनचं सरकार दिल्लीकरांनी दिल्लीसाठी जिंकून आणलं का असं म्हणायला देखील हरकत नाही. अरविंद केजरीवाल यांची राजकीय महत्वाकांक्षा नाही असं त्यांनी जे पहिले चित्र उभं केलं होतं स्वतःच्या बाबतीत, ती राजकीय महत्वाकांक्षा त्यांची किती आहे हे गेल्या 10 वर्षामध्ये, प्रामुख्याने शेवटच्या 5 वर्षामध्ये दिसून आलं. त्यामुळे हे निकाल आम आदमी पक्षाला आणि अरविंद केजरीवाल यांना भोगावे लागलेत का काय असं म्हणायला देखील इथे पूर्णपणे मुभा आहे, पूर्णपणे वाव आहे. एक लक्षात घ्या मित्रांनो, शेवटच्या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला आपदा हा शब्द वापरला आणि आपदा म्हणजे काय हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. आणि दिल्लीवरती आलेली ही आपदा आता आपण सगळ्यांनी मिळून बाजूला करूया, बाहेर करूया, हे जे आवाहन केलं दिल्लीकरांना ते दिल्लीकरांनी मानलं आणि आपची अरविंद केजरीवाल यांची आपदा दिल्लीवरनं बाजूला केली. असंच आजचा अनेक राजकीय विश्लेषकांचा, राजकीय नेत्यांचा सूर आपल्याला ऐकायला मिळतोय. आज भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीच्या मध्यवर्ती कार्यालयात आल्यानंतर केलेल्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदी यांनी काही सूचक उद्गार काढलेले. त्यांनी सांगितलेलं आहे की दिल्ली विधानसभेचं जे पहिलं अधिवेशन, पहिलं सत्र लागेल तिथे कॅगचा रिपोर्ट पटलावरती ठेवण्यात येईल आणि ज्यांनी या दिल्लीला लुटलेलं आहे त्यांना जे काही त्यांनी लुटून नेलेलं आहे ते पुन्हा एकदा लौटाना पडेगा. जिन्होंने लूटा है उनको लौटाना पडेगा असा थेट इशारा नरेंद्र मोदी यांनी ज्यांनी दिल्लीला लुटलेलं आहे गेल्या 10 वर्षामध्ये त्यांना दिलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. शॉर्टकट करणाऱ्याचं राजकारणाचा शॉर्ट सर्किट झालेला आहे असं देखील नरेंद्र मोदी आज त्यांच्या भाषणामध्ये बोललेले आहेत. हे देखील तुम्ही इथे लक्षात घ्या. ते शॉर्टकट कोणाला म्हणाले हे आम्हाला नीट लक्षात आलेलं आहे. तर लोकसभेच्या निवडणुकींच्या आधी तुरुंगातनं बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल हे जे काही म्हणत होते की मला तुरुंगात पाठवायचं असेल, तुमचा माझ्यावरती विश्वास नसेल तर तुम्ही भारतीय जनता पक्षाला मतदान करा. आणि आज दिल्लीकरांनी जणू काही तेच सिद्ध केलं. अरविंद केजरीवाल यांच्यावरती विश्वास नाही हे दिल्लीकरांनी दाखवलं आणि भारतीय जनता पक्षाला मतदान केलं. थोडक्यात जणू काही हे महाराष्ट्रात जसं झालं होतं शिवसेनेच्या फुटीनंतर उभाटाच्या प्रमुखांनी, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जे आवाहन केलं होतं की जनतेच्या दरबारात मी न्याय मागील आणि जनताच ठरवेल खरी शिवसेना कुठली. महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकींच्या निकालानंतर खरी शिवसेना कुठली आहे हे दाखवून दिलं. जणू काही तसंच दिल्लीमध्ये घडलंय की काय असं जे आज एका राजकीय डिबेटमध्ये एका चॅनलवरती ऐकायला मिळालं हे आता मला या निमित्ताने आठवलेलं आहे. ते तुम्हाला मी मुद्दाम सांगितलेलं आहे. एक लक्षात घ्या मित्रांनो, काँग्रेस आणि आम आदमी पक्षांनी निवडणुकीमध्ये युती केली नाही, एकत्र आले नाहीत, त्याचा
फायदा भाजपला किती झाला आणि त्याचं नुकसान आम आदमी पक्षाला किती झालं हे काही ठराविक आकडेवारी किंवा ठराविक मतदारसंघांचे मी तुम्हाला आकडे सांगतो, त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे जे ईव्हीएमचे रडगाणं गाणार आहेत ना त्यांना हे नीट लक्षात येईल की हे रडगाणं ईव्हीएमचं आहे का आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकत्र लढली नाही त्याचं आहे. मुद्दाम लक्षात घ्या. इथे नवी दिल्लीची सीट जी अरविंद केजरीवाल यांची आहे ती 4568 मतं काँग्रेसच्या उमेदवाराला पडली आणि तिथल्या उमेदवाराचा म्हणजे केजरीवाल यांचा पराभव हा 4089 झाला. जंगपुरामध्ये 7350 मतं काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाली आणि तिथल्या पराभव आपच्या उमेदवाराचा 675 मतांनी झाला. ग्रेटर कैलाशमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला 6711 मतं मिळाली आणि आपचा पराभव तिथे 3188 मतांनी झाला. मालवीय नगरमध्ये 2131 मतांनी आपचा पराभव झाला, तिथे काँग्रेसला 6770 मतं पडली. राजेंद्र नगरमध्ये 1231 मतांनी आपचा उमेदवार पडला, तिथे 4015 मतं ही काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेली आहे. छत्तरपूरमध्ये 6601 मतं काँग्रेसच्या उमेदवारांनी घेतली आणि 6238 मतांनी आपच्या उमेदवाराचा पराभव झाला. मेहरौलीमध्ये 1782 अवघ्या 1782 मतांनी आपचा उमेदवार पडला आणि काँग्रेसला तिथे 9338 मतं मिळाली. नागलोईमध्ये 26251 मतांचा मार्जिननी आपची सीट पडली आणि तिथे काँग्रेसनी 32028 मतं घेतली. तिमरपूरमध्ये 8361 मतं काँग्रेसच्या उमेदवारांनी घेतली आणि तिथे पराभव आम आदमी पक्षाच्या उमेदवाराचा झाला, तो केवळ 1168 मतांनी होता. संगम विहारमध्ये तर केवळ 344 मतांनी आम आदमी पक्षाचा पराभव झालेला आहे, आम आदमी पक्षाचा उमेदवार पडलेला आहे. तिथे काँग्रेसनी 15863 मतं घेतली. आता तुम्ही सांगा मित्रांनो, ईव्हीएमचं रडगाणं, ईव्हीएमच्या नावाने बांगड्या कोणी आणि किती वेळा फोडायच्या. इथे जर काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकत्र लढलं असतं तर आजचा निकाल हा निश्चितपणे वेगळा लागला असता. हे इथे सजग ज्याला म्हणतो आपण, ज्याला राजकारणाची जाण आहे त्यांनी हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. काही जागा ज्यात मी तुम्हाला मुद्दामून सांगतोय त्या कशा आहेत त्या बघा तुम्ही. अत्यंत इंटरेस्टिंग आहे. यावेळेचा जो निकाल आहे तो मुद्दामून मी तुम्हाला वाचून दाखवतो. आकडेवारी मी तुम्हाला सांगतो. जाट नॉमिनेटेड ज्या जागा होत्या त्या 7 जागा होत्या. त्या 7 पैकी 7 जागा भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या आहेत. पूर्वांचली बहुल मतदार जिथे होते अशा 14 जागा होत्या, त्यातल्या 10 जागा भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या आहेत. दलित डॉमिनेटेड 11 जागा होत्या, त्यापैकी 5 जागा भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या आहेत. मुस्लिम डॉमिनेटेड 10 जागा होत्या, त्यातल्या 3 जागा भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या आहेत. जिथे 12 शेड्यूल कास्ट एससी उमेदवार दिले होते भाजपने, त्यातले 4 उमेदवार भाजपचे जिंकलेले आहेत. 22 ओबीसी उमेदवार भाजपने दिले होते, त्यातले 16 उमेदवार भाजपचे जिंकलेले आहेत. जिथे ओबीसी मतदार 10% जास्त होते अशा 7 जागा होत्या, त्या 7च्या 7 जागा भाजपने जिंकलेल्या आहेत. जिथे पंजाबी मतदार 10% जास्त आहेत अशा 28 जागा होत्या, त्यातल्या तब्बल 23 जागा भाजपने जिंकलेल्या आहेत. शीख डॉमिनेटेड 10% जास्त जे मतदारसंघ होते असे 4 मतदारसंघ होते, त्यातल्या 3 जागा भाजपने जिंकलेल्या आहेत. गुर्जर समाजाचे 10% जास्त मतदार जिथे होते त्या 5 जागांपैकी 2 जागांवरती भाजपने विजय मिळवलेला आहे. जाट समुदाय जिथे जास्त आहे अशा 13 जागा होत्या, त्यातल्या 11 जागा भाजपने जिंकलेल्या आहेत. वाल्मिकी समाजाच्या जिथे 10% जास्त मतदार आहेत अशा 9 जागा होत्या, त्यातल्या 4 जागा भाजपने जिंकलेल्या आहेत. जाटव समाजाच्या 10% जास्त जागा जिथे आहेत अशा 12 जागा होत्या, त्यातल्या 6 जागा भाजपने जिंकलेल्या आहेत. पूर्वांचली जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं 14 पैकी 10 जागा जिंकल्या, अशा 15% पूर्वांचली मतदार जिथे आहेत त्यातल्या 35 पैकी तब्बल 25 जागा भाजपने जिंकलेल्या आहेत. हरियाणवी मतदार जिथे जास्त होते,
जास्त प्रमाणात होते, 10% जास्त होते, अशा 13 जागा होत्या, त्यातल्या 12 जागा भाजपने जिंकलेल्या आहेत. झुग्गी झोपडी ज्याच्यावरती आम आदमी पक्षाचा जास्त जोर होता, अशा 7 जागा होत्या, त्यातल्या 4 जागा भाजपने जिंकलेल्या आहेत. या सर्व ठिकाणी ईव्हीएम मॅनेज झालं का म्हणायला काहीच हरकत नाही. पराभवानंतर खापर फोडायला अनेक डोकी शोधावीच लागतात. त्यामुळे ईव्हीएम मुळे हा पराभव झालाय असं म्हणायला काहीच हरकत नाही, असं विरोधक म्हणू शकतातच, त्यांना तो अधिकारच आहे. पण ही आकडेवारी आहे, ती आकडेवारी काय सांगते हे सुबुद्ध सुजाण प्रेक्षकांनी जाणून बुजून अभ्यास करून लक्षात आणली पाहिजे, लक्षात घेतली पाहिजे. आणि मग अण्णा हजारे काय म्हणाले, ओमर अब्दुल्ला काय म्हणाले, स्वाती मालिवाल काय म्हणाल्या, शाजिया इल्मी काय म्हणाल्या, या सगळ्यांकडे डोळसपणे लक्ष दिलं पाहिजे, त्याच्यावरती विचार केला पाहिजे. पहिल्या अधिवेशनामध्येच कॅगचा रिपोर्ट हा पटलावरती ठेवला जाणार आहे असं पंतप्रधानांनी जाहीर केलेलं आहे. तो कॅगचा रिपोर्ट काय असेल हे आपल्याला कळणारच आहे. पण एका अत्यंत महत्वाच्या आणि अत्यंत गाजलेल्या आणि तुफान पाठिंबा मिळालेल्या जंतर मंतरवरच्या एका लोक आंदोलनातनं पुढे आलेला अरविंद केजरीवाल यांच्यासारखा अत्यंत हुशार चाणाक्ष नेता राजकीय महत्वाकांक्षेपोटी कुठल्या थराला गेला आणि त्याच्यावरती आज आणि त्या पक्षावरती आज काय वेळ आली, त्याच्यामुळे भारताच्या या देशाच्या लोकशाहीचं किती नुकसान झालं याचा विचार तुम्ही आम्ही सर्वांनीच केला पाहिजे. हा विचार आम आदमी पक्ष आणि त्यांचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यासह ते देखील करतील अशी आपण अपेक्षा बाळगूया. भारतीय जनता पक्षाला मिळालेलं जे यश आहे आज दिल्लीचं, त्याच्यामुळे दिल्लीमध्ये त्यांनी सांगितलेली जी काही वचनं आहेत ती पूर्ण केली जातील अशी पण अपेक्षा आपण बाळगूया. याचं कारण असं आहे, 10 वर्षाची सत्ता उलथवून 27 वर्षाचा वनवास भाजपचा दिल्लीकरांनी संपवलेला आहे. त्यांच्या विश्वासाला भारतीय जनता पक्ष तडा जाऊन देणार नाही अशी अपेक्षा करूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून नक्की कळवा. ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. पुन्हा एकदा विनंती करतो, व्ह्यूअर्स वाढत आहेत पण सबस्क्रिप्शन कमी आहे, त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा, शेअर नक्की करा. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.